तर आजच्या वेळापत्रकातला सामना क्रमांक 5 स्वामी समर्थ 11 विरुद्ध भंडारी टायगर्स या दोन टीमच्या दरम्यान आता सुरू होईल. तर टॉस जिंकलाय भंडारी टायगर्स टीमने. मागचा सामना त्यांनी गमावलाय. दोन्ही संघ एक सामना जिंकलेत, एक सामना पराभूत झालेत आणि त्यामुळे आता या सामन्यामध्ये तो विजय भरपूर महत्वाचा असेल. आतापर्यंत प्रत्येक टीमने एक एक सामना जिंकलाय. त्यामुळे आता हे दोन सामने जे आहेत ते अस्तित्वाची लढाई असेल. अजित पाटील पहिलाच बॉल आणि तो ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. स्वामी समर्थ 11 या संघाला आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं भरपूर महत्वाचं आहे. पहिलाच बॉल बीट केला अजित पाटील, राऊंड विकेट. दुसरा बॉल देखील थांबवलाय. बराच शफल झाला. वाईड लाईनवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अजितच्या विरोधामध्ये सुजल मोरे बॅक टू बॅक दोन चेंडूंवर थांबवलं. त्यानंतर गती थोडीशी कमी केली. लेगस्टम्पच्या बराच बाहेर होता. वाईड बॉलची घोषणा. एक्स्ट्राच्या मदतीने पहिली धाव फलकावर आली. स्वामी समर्थ 11 सर्वेश्वरची आडाव साहेबांच्या मालकीचा संघ आहे. स्वतः मॅचचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या बाजूला भंडारी टायगर्स हवेत खेळाय. चांगलं टायमिंग. स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चांगला झेल. फलंदाज सुजल मोरेचा संपला खेळ. पहिला धक्का. ओ युटी आउट. एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट घेतल्या शाहूजी शिरदनकर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. तुम्ही चांगला खेळ करा. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. संकेत कडू मागच्या मॅच मध्ये देखील लवकर यावं लागलं होतं. सुजल बाद झालाय. फलकावर आहे एक धाव, एक गडी बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वरून थोडीशी वाढ होईल आणि आता धावा झालेल्या आहेत 2 धावा. स्वामी समर्थ 11 संकेत कडू टीमचा आयकॉन आहे. राऊंड विकेटने अजित पाटीलचा पुढचा चेंडू स्मॅश केलाय. बॉल मिड ऑफ दी सेट वर्तुळावर त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफला जाईल. मिळेल फक्त एकच धाव. एका धावीवर समाधानी राहिला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 3 धावा. सिंगलच्या मदतीने धावा वाढतायत. 3-1 निखिल साठी. हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक उलट दिशेने धावत असताना बॉलला थांबवलंय. या वेळेला देखील एकच धाव मिळेल. फटक्यामध्ये तेवढंच प्रॉमिसिंग टायमिंग कनेक्शन मिळालेलं नव्हतं निखिल सारंगला. मागच्या मॅचमध्ये देखील तो फार छाप पाडू शकलेला नव्हता. हा सामना महत्वाचा आहे. दोन्ही आयकॉनना आता जबाबदारी घ्यावी लागेल. फलकावर आहेत पहिल्या 5 चेंडूनंतर 4 धाबा. अजित पाटील चांगलं व्हेरिएशन करतो. अनुभवी खेळाडू. यावेळेला लॉंग लेगच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मध्ये बॉल येतोय. तिथे मी ते सिंगल षटकाची समाप्ती. पहिलं षटक P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वामी समर्थ 11 संघाची धावसंख्या फलकावर 5 धावा, एक गडी बाद.
दुसऱ्या षटकाचा खेळ पहिलाच बॉल साई पेडणेकरच्या विरोधामध्ये स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न गुडघा खाली टेकवला संकेत कडून पण तो बॉल आणि बॅटमध्ये कोणताच संपर्क नाहीये. डॉट बॉलनी सुरुवात फुल कव्हर फक्त 5 धावा साही पुन्हा एक वेळा ओढी विकेटने या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली पण बॉल चाललाय सीमा पार मिळतोय संकेतला चमकार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉल काढला एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा तसा 2 फिल्डरच्या मधून हा फटका सजवला आणि त्यावर मिळालाय चौकार. चौकाराच्या मदतीने फलकावर धावा आहेत 9 धावा 1 गडी बाद. दुसरे षटक साई पेडणेकर गोलंदाजीसाठी पुन्हा एक वेळा तयार. पॉवर प्ले संपलाय आणि त्यानंतरचं क्षेत्ररक्षण सध्या बघायला मिळते. कव्हर एक्स्ट्रा कव्हर यावेळेला देखील त्या क्षेत्रातून बॉल टाकला आणि तिथेच मारलाय. तिथे मागचा चेंडू चौकारासाठी पाठवला होता आता षटकार आलाय 6 धावा. तीन षटकार किंवा 2 विकेट 3 विकेट किती आहे 200 का 300 200 रुपयाचं पारितोषिक आहे शाहू शिरदनकर यांच्याकडून. या बिला थोडासा संयम दाखवला. बॉडी बीट मागच्या पायावर ट्रान्सफर करत असताना पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलला आहे जिथे घोषांकित क्षेत्र एक धाव मिळते. फलकावर आहेत आता 16. या षटकामध्ये एक चौकार एक षटकाराला त्यामुळे धावसंख्येचा वेग जो मंदावला होता तो आता वाढलाय आणि त्याचं कारण संकेत कडून आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. 6 चेंडूमध्ये 13 वर तो खेळतोय. सुरुवात थोडीशी चाच पडत त्याने केली पण ज्या वेळेला तो सेट होतो मोठे फटके येतात त्याच्या बॅटमधून. अजून एक वेळेला तोच प्रयत्न जागा बनवली स्वतःसाठी रूम बनवला त्यानंतर बॉलला गाईड केलं मी ते एक धाव. सिंगलच्या मदतीने फुल कव्हर आहे 17. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये साई पेडणेकर चांगलं कमबॅक करतोय. चौकार षटकानंतर 2 चेंडू त्याने सिंगलसाठी खर्च केले म्हणजेच काय त्याचं कमबॅक झालंय. बॅटल चांगले रंगेल. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघाने एक सामना जिंकला एक सामना गमावलाय. 2 सामने जिंकत असताना आपलं स्थान सुरक्षित करण्याचा मोठा प्रयत्नाने यावेळेला फुल टॉस टाकलाय त्यावर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टोल वसूल केलाय संकेत कडूच्या बॅटमधून षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. फलकावर धावा आहे 23 एक गडी बाद. हेलिकॉप्टर पहिलाच बॉल. तुम्ही असाल किती हुशार तुम्ही असाल किती चॅप्टर तुम्ही टाकणार यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. षटकार प्युअर क्लास दाखवला. ही खासियत आहे या खेळाडूची. या षटकाराच्या मदतीने फुलकावर धावा वाढतायत. मागच्या षटकामध्ये त्या धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न संकेत कडून केला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना आता निखिल सारंग देखील मागे राहिलेला नाहीये. या बिला कव्हर्स मधून घेण्याचा प्रयत्न घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय तिथे मिळेल फक्त एक धाव. फुलकावर आहेत 29 धावा. धावसंख्येचा वेग आता वाढलाय. धावा यायला लागल्यात. फलकावर आहेत 30 धावा. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आता दबावामध्ये प्रभाव पाडावा लागेल. फटका हवीत. पुन्हा घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल तिथे देखील मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने 31 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा थोड्याशा कमी होत्या. पहिल्या षटकामध्ये
बऱ्याच कमी होत्या, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने फलंदाजी झाली, चांगलं कमबॅक. क्रिकेटचा अद्भुत खेळ, कधी रंग बदलेले हे सांगता येत नाही. थोडासा वेट केला की बरंच काही घडून जातं, तेच इथे बघायला मिळालं. तिसऱ्या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. या षटकात विक्रांत पण हल्ला केला गेला. आता प्रत्येकाला करावं लागेल. अजून एक वेळेला हेलिकॉप्टर हवेत सरळ जातोय, सीमा पार. क्षेत्ररक्षकाचा अंदाज फेल, चेंडूने कापलाय सीमा रेषेचा दूर आणि ते मिळालायच हा षटकार. चुका चुका आणि चुका, पण चुकांमधून शिका. क्रिकेटमध्ये एक केलेली चूक भरपूर तुमच्या अंगलट येते आणि त्यानंतर मिळालेली संधी, त्या संधीचा पूर्णपणे लाभ उठवला. आता दोन्ही फलंदाज लो फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉल थांबवलाय, थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. या 2च्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत 39 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये, फुल टॉस आणि त्यावर निखिल सारंग करतोय वार, चेंडू सीमा पार, षटकार. फुल टॉस म्हणजे त्याच्यासाठी मेजबानीचं प्रारूप होतं. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आले आणि बरोबर षटकाची समाप्ती. फलकावर धावा आहेत 45 धावा, एक गडी बाद. निखिल सारंगने 200 रुपयाचं पारितोषिक जिंकलं. एका षटकामध्ये 3 षटकार. शाहूजी शिरदनकर यांच्याकडून ते पारितोषिक लाभलेलं होतं. 2 षटकांचा की अद्याप शिल्लक आहे. 4थ्या षटकासाठी बॉलर तयार. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये अजून ऍक्सलरेट केलं आणि दोन्ही आयकॉन चमकतायत. निखिल सारंग 7 बॉलमध्ये 23, 9 बॉलमध्ये 21 वर संकेत कडू. फुल टॉस, स्लॉग इट, बॉल आर्या पार, सीमा पार, षटकार. थँक्यू. 52 धाबा, 50 अप. अजून एक वेळेला फुल टॉस, हा बॉल देखील सीमा पार. अरबाज जोडेकर बॅक टू बॅक 2 फुल टॉस आणि त्या 2 चेंडूंवर षटकार ठोकले संकेत कडूने. आतापर्यंत बॅट थोडीशी शांत होती. 11 बॉलमध्ये 33 वर पोहोचलाय. 330 स्ट्राईक रेट. लगातार सुपर हिट बॅटिंग दाखवायला संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ उचलला आणि आता चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. दोघांचं इंजिन गरम झालं. 58 वर 1. यावेळी ओव्हरची विकेट नेतोय अरबाज. हा चेंडू थोडासा बॅकफुटला गेला, त्यानंतर बॅकवर्ड स्पेरले. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू केलाय, मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने 59 वर पोहोचलाय धाव फलक. अजून यानंतर 1 षटक येणं बाकी आहे.
फलकावर आहे 59 डावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. निखिल सारंग ते 23 वर घेतोय. संकेत आहे 34 वर. यावेळेला मिस टाईम जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. मेल एकच धाव आणि आता 60 डावा फलकावर लागल्यात. यानंतर 100 येणं बाकी आहे. म्हणजेच काय नावांचं डोंगर आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या सामन्यामध्ये बघायला मिळू शकते. आणि त्याचं कारण आहे दोन्ही आयकॉन स्वामी समर्थ 11चे जोरदार बॅटिंग करतायत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी विभागातील एक युवा नेतृत्व, प्रतीत यश उद्योजक, जिजा मोटर्सचे संघ मालक आणि आमचे जवळचे मित्र, आमचे परंतुतुल्य निखिल दादा बोरकर यांचं आगमन झालंय. सनकुल प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या बरोबरीनेच आपण बघतोय सर्वेश्वर बाबा आढाव. सर्वेश्वर बाबा आढाव 61 धावा फलकावर आहेत. फुल लेनचा बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. मिड ऑफ चांगली फिल्डिंग करतोय. बासष्ट धावा फलकावर. त्यानंतरचा चेंडू टप्पा थोडासा मागे घेतला. उसळी मिळाली. चांगला बाउन्स प्राप्त झाला साई पेडणेकरला आणि ते फलंदाज बाद झाला. बॅट चिकट कॉट बिहाइंडच्या रूपाने अखेर विकेट मिळाली, परंतु लेट झाला या सामन्यामध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हिट विकेट का प्ले डाऊन? हिट विकेट. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंपला पायाचा स्पर्श, तिथून फलंदाज बाद झाला. पण संकेत कडूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. आज आपल्या संघासाठी तो चांगला खेळा. मागच्या सामन्यामध्ये संघ पराभूत झाला, त्यामुळे या सामन्यात आपल्या संघाला एक चांगले योगदान. फलकावर आहेत 62 धावा. नवीन फलंदाज आर्यन मैदानामध्ये दाखल झालाय. आर्यनसाठी पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल अगेन्स्ट द टर्न स्क्वेअर लेग मध्ये वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. धाव मिळाली. या दरम्यान एक धाव. आर्यनचं खातं उघडलं गेलं. फलकावर आहेत 63 धावा. 2 गडी बाद. पहिल्या डावातले 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 24 धावांवर खेळतोय. 300चा स्ट्राईक रेट. निखिल सारंग या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये खेळतोय हा खेळाडू. कव्हर्स मध्ये चेंडू हवीत. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. एकदा मिळाली. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. 2 प्राप्त केले. आता टेन्शन थोडंसं वाढलंय भंडारी टायगर्स टीमचं, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागतो. परंतु जरी पहिल्या डावात एक मोठी धावसंख्या उभारली गेली, त्याचा पाठलाग होऊ शकतो. अजून एक दमदार स्लॉट मधला बॉल. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. कडक षटकार. यावेळेला चेंडू हवेत. अखेर निखिल सारंगची विकेट. 11 बॉलमध्ये 32 धावांचं योगदान त्याने दिलं. शेवटच्या बॉलवर विकेट आली आणि ते 5 षटक म्हणजे पहिला डाव संपला. 71 धावा फलकावर आहेत. 72 धावांचं लक्ष असेल भंडारी टायगर्स या टीमच्या समोर. तर यानंतरचा सामना असेल श्रामणी 11 विरुद्ध जिजा मोटर्स. चला दोन्ही कॅप्टन या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. त्याचा टॉस होईल निखिल दादा बोरकर यांच्या शुभ हस्ते.
सहर्ष स्वागत आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान क्रिकेट क्लब संकुल आयोजित संकुल प्रीमियर लीग 2026 चा हा 16 तिसरं पर्व पहिला दिवस. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस होईल जिजा मोटर्स च्या विरोधामध्ये श्रावणी 11. हे दोन संघ आता अंतिम सामन्यामध्ये येतील. तर दोन्ही कॅप्टन्स आपल्यासाठी कॉल आहे. चला टॉस साठी या. जिजा मोटरचे कॅप्टन अमन कदम टॉस साठी दाखल झालेला आहे. सामने 11 नरेश कोवळकर आपला कॅप्टन पार्ट यस आलेत. निखिल दादा बोरकर यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया. निखिल दादा बोरकर यांना विनंती आपण कृपया टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना आणि त्याचं टॉस अपडेट आपल्यामध्ये पोहोचेल. श्रावणी 11ने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय म्हणजे जे जिजा मोटर्स अर्थात जिजा स्पोर्ट्सचा संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करेल. इकडे दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 30 बॉलमध्ये 72चं लक्ष्य. भंडारी टायगर्स कडून 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एकोणतीस चेंडूमध्ये आता 72 धावांची गरज. निखिल सारंग फलंदाजीमध्ये दमखम दाखवली. आपण निखिलवर हल्ला चढवलाय आणि बॉल सरळ पोहोचलाय डीप मिड विकेट सीमा पार. अरबाज होडेकरच्या बॅट मधून हा षटकार. दुसऱ्याच बॉलवर पलटवार बघायला मिळाला. अरबाज होडेकर आयकॉन या टीम मध्ये आणि त्याच्या बॅटमधून पलटवार होत असताना षटकार आलाय. संकेत कडून लगेचच कान मंत्री दिला. कानात हे नाही सांगितलंय किरीस का गाना सुनेगा हे नाही सांगितलंय. पुढच्या बॉलवर एक वेगळी रणनीती अपेक्षित आहे. तिथे चांगला टप्पा गरजेचा आहे. धाबा रोखायच्यात कान मंत्र दिला गेलाय. परंतु हा कान मंत्र निखिल सारंग किती तंतोतंत पाळणार यावर लक्ष असेल. बहात्तर धावांचं मोठं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रन रेटवर नजर ठेवावी लागेल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी केली. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा लाईन बदलली आहे. निखिल सारंगला माहिती आहे की आपल्याला लाईन मध्ये बदल करावा लागेल. कारण अरबाज होडेकर हा देखील चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. पुढचा चेंडू अरबाजसाठी. अजून एक वेळेला बॅट फिरवली. कनेक्शन नाही. लगातारचे 2 चेंडू थांबवलाय. बॅटल चांगलं रंगेल. 4 चेंडूमध्ये 6 धाबा. 3 चेंडू निर्धाव आहेत. एक षटकार आला. त्यानंतर फटका फसलाय. स्वतः विकेट किपर चेंडूच्या खाली झेल विकेट मिळते. पहिला धक्का अरबाज होडेकरच्या रूपाने भंडारी टायगर्सला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. ड्राईव्ह केले. बॉलला मिळतोय चुपकार.
हवेत किळाय फटका, क्षेत्ररक्षक प्रतीक कांबळे, बंटीने झेल टिपलाय, विकेट मिल, फलंदाज बाद दिलेश. अजून एक विकेट. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का बसलाय दुसरा. निलेश गोल्डन डक. पोपडाही फोडता आलेला नाहीये, त्याचं कारण चांगला झेल प्रतीक कांबेने टिपला. संकेत कडूच्या खात्यामध्ये विकेट आली. नवीन फलंदाज विक्रांत. चला विक्रांत, थोडस फास्ट पोचा आणि यानंतरच्या वेळापत्रकातला अजून एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली आहे. 2 एक्स्ट्रा खर्च केल्यात आणि त्यानंतरचा बॉल हवेत केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट. संकेत कडूच्या खात्यामध्ये अजून एक विकेट येते. धक्का बसतोय तिसरा. विक्रांत बाद. फटकावीत. क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः संकेत. चेंडूच्या खाली अजून एक विकेट. या ओव्हरमध्ये 3 हादरे दिलेत या गोलंदाजाने. चमकदार कामगिरी. 72चं टार्गेट. पहिल्या डावात फलंदाजी चांगली झाली. आता अजित पाटीलची विकेट मिळाली आणि या ओव्हरमध्ये लगातार विकेट. सातत्याने ते ब्रेक थ्रू मिळत आहेत. अजितने फ्रंट फुटला स्ट्रेच करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये अपयश. एलिव्हेशन होतं बॉलला, लांबी थोडीशी कमी आणि ती विकेटची हमी मिळाली. पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय भंडारी टायगर्सचा संघ. याआधी एक सामना जिंकला, एक पराभूत. आता हा सामना गमावला तर बरंच काही गमवावं लागेल, कारण हा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. भारत हवा फलकावर 4 गडी बाद. दीप एका बाजूने मैदानामध्ये थांबलाय. प्रणेश आलाय. पहिलाच बॉल हवेत. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक विकेट. संकेत कडून एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या आणि डावाला खिंडार फाडलाय. आणि संघ मालक सर्वेश्वरची आडाव यांच्याकडून संकेत कडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय, कारण चांगल्या कामाला नेहमीच इथे दाद दिली जाते. संकेत कडून येथे चांगलं काम करून दाखवलंय.
पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललंय. साई पेडणेकर मैदानामध्ये आलाय. 5 गडी बाद 13. एक दयनीय परिस्थिती. पण या परिस्थितीमधून हा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या 18 बॉल्समध्ये तुम्हाला चौफेर फटकेबाजी अपेक्षित असणार आहे. टार्गेट 72च आहे. अदीप मैदानामध्ये आहे. या मैदानावर सातत्याने तो खेळला. इथेच तो मोठा झालाय. अनेक स्पर्धा त्याने इथे गाजवल्यात. या मैदानाची खडणकडा माहिती आणि त्यामुळे त्याला चांगली बॅटिंग करणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला साई पेडणेकर साथ देईल का? 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. बनवायचे तब्बल 59 धाबा. दीप सुर्वेने हा सामना जिंकून दिला तर निखिल दादा बोरकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. एक धाव प्राप्त केली. हा सामना जिंकून दिला. दीप सुर्वेने जर चांगली बॅटिंग केली, सामना जिंकून दिला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक निखिल दादा बोरकर यांच्याकडून. बाहेर निघतोय बॉल. वाईट बॉलची घोषणा. स्लोबर कटरचा वापर केलाय सुजलने, परंतु अतिरिक्त वळण. 15 धाबा फुलकावर. 5 गडी बाद. पुण्यातून वळवलाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी होती. लोकल बॉय, वंडर बॉय ऑफ संतखोल थोडासा बीट होतोय, पण हिट करायचंय कारण धावा भरपूर गरजेच्या आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर त्यासाठी चौफेर फटके, चौकार षटकारांचा पाडा वाचावा लागेल, परंतु बॉल सापडत नाहीये. वाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त वळण. बाबा गेलो पंढरपुरा, गेलो तरी वडे आणि नाही गेलो तरी वडे. फलकावर आहे सुबळा. 5 गडी बाद. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळेला हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. संकेत कडून झेल टिपलाय. आज मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात संकेत संकेत आणि संकेत या संकेतने आता विजयाचे संकेत दिलेत स्वामी समर्थ 11 टीमला. त्याने बॅटिंग चांगली केली, त्याने बॉलिंग चांगली केली, त्याने झेल घेतली, फिल्डिंग चांगली केली, म्हणजेच काय सर्वोत्तम कामगिरी. 500 रुपयाचं पारितोषिक सर्वेश्वरचे आडाव यांच्याकडून घोषित केलं गेलं. येणाऱ्या कालावधीमध्ये 5 एप्रिल ते 9 एप्रिल या कालखंडात या कालावधीमध्ये एक भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपल्या भेटीला येते. सर्वेश्वर बाबा आडाव मित्र मंडळ आयोजित तो क्रिकेटचा सोहळा मालगुण क्रीडा नगरीमध्ये आपल्या सर्वांसाठी खुला असणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या त्या स्पर्धेचा आनंद घ्या, शोभा वाढवा. हुक केलाय बॉल. स्क्वेअर लीगला फिल्डर धावतोय. बॉल नाही थांबणार. बॉल सरळ सीमा पार केलाय आणि मिळतोय चौकार. 4 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथून देखील येणाऱ्या चेंडूंवर जर तुम्ही मार केली, 14 चेंडूमध्ये 52 धावांची आहे गरज. फलकावर आहेत 20 धावा. आतापर्यंत 16 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात. परिस्थिती गंभीर, तिथे मी खंबीर असा स्वतःला विश्वास द्यायचा आहे. पण तू इथे बॉल अडब्या बॅटने खेळायचा होता. बघताय भजी आणि मागताय वडे. नजर नव्हती आणि त्यामुळे कनेक्शन जुळलेलं नाहीये. खेळायचं होतं ऑन साईडला. बॉल बाहेर निघतोय. डॉट बॉल सोबतच चांगलं कमबॅक. फलकावर आहेत 20. 6 गडी बाद. सामना पूर्णपणे झुकलाय. स्वामी समर्थ 11 टीमच्या दरम्यान फ्लाईट होते. पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बॉल सीमा पार. चौकार येतोय. चौकाराबरोबरच 24 वर पोहोचलाय धावफलक. या फटक्यांची गरज आहे. सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपदा पहाट होईल रे पुन्हा. ते विजयाची पहाट निर्माण करायची असेल तर त्यासाठी चांगली बॅटिंग, एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित असेल. आजच्या या पहिल्या दिवसामध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब संतखोलने केलेलं हे भव्य दिव्य आयोजन
12 बॉलमध्ये 48, 24 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये आता गरजेचे असतील. येणारी जी 2 षटकं आहे 24ची सरासरी ठेवावी लागेल. क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नसतं, ते शक्य करावं लागतं. त्यासाठी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्य. प्रत्येक कांबळे, बंटी षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल ऑफ कटर टाकला होता. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळला बॉल, त्याला स्क्वेअर लीगच्या दिशेने खेळलं. पुढचा सामना चांगला रंगेल. एका बाजूला श्रावणी 11 नरेश कोबळकर आणि टीम, दुसऱ्या बाजूला तेजस पडवळ आणि टीम बपन बोरकर, बरोबरच सोहम भाटकर, अमन कदम हे आयकॉन. त्यामुळे पुढचा सामना दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई. आजच्या दिवसातून कोणते 2 संघ सेमीफायनल साठी पात्र ठरणार याचं उत्तर येणाऱ्या 1 ते 1.5 तासानंतर आपल्याला मिळेल. हा सामना जिंकणारा संघ आपलं स्थान सुरक्षित करेल. आज ग्रुप ए मधून टेबल टॉप करणारे 2 संघ पुढच्या फेरीसाठी, उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. फुल टॉस, फटका फसलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चांगला झेल, फलंदाज बाद. अजून एक विकेट. 7वा धक्का साई पेडणेकरच्या रूपाने पुढे सरसावला. फुल टॉस होता, बॅटच्या स्टिकरला लागला बॉल. एलिव्हेशन, लांबी कमी, तेवढं चांगलं जजमेंट. अखेर झील झालाय. अजून एक विकेट. आता गाशा गुंडाळावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तसा डाव कोलमडलाय. tenniscricket.in या वाहिनीद्वारा या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, चांगले टेलिकास्ट. डॉट बॉल आलाय. पंच करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू स्टंपला फुंकर मारून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल बरोबर ओव्हरची समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा 7 गडी बाद आणि ते विकेट. 8वा धक्का, फलंदाज बाद. प्रत्येक कांबळीच्या खात्यामध्ये विकेट. पलकावर आहेत 27 धावा. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑफला बॉल जाईल. फिल्डर मागे जातोय. फिल्डिंग यावेळेला केली. बॉल त्यांनी थांबवला. तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहे. 2च्या मदतीने फलकावर धावा झाल्यात. 29 धावा. औपचारिकता सामन्यामध्ये इथून हा सामना जिंकत असताना आता औपचारिकता बाकी ठेवली जाईल आणि त्यानंतर टेबलमध्ये गुणतालिकेमध्ये आपलं स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न. फुल टॉस हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बंटी कांबळेने दमदार झेल टिपलाय. बंटी कांबळे नाही तर हा स्पायडरमॅन आहे. स्पायडरमॅनच्या रूपाने बंटी कांबळे मैदानात आलाय. काय झेल टिपला. एज ऑफ बाउंड्री, अगदी बाउंड्री लाईनला खेटून.
मैदानाच्या आतमध्ये अजून एक लोकल बॉय दत्तगुरू मैदानामध्ये दाखल झालेत. आज यांचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक या गावातले येते आहेत. त्यामुळे आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, चांगलं खेळावं लागणार आहे. चांगले रिव्हर स्वीप खेळतात ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल रिवर्स. काय आत्मविश्वास असेल आणि आता टाळ्या वाजल्यात. मारायचा तर टॉपच्याला मारायचा. लोकल बॉय, वंडर बॉय, चेहऱ्यावरची स्माईल बरंच काही सांगून जाते. चांगला कट्टर डॉट बॉल नितीनसाठी. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. फलकावर दाबा आहे 30. पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड. रन मिल 1. येणाऱ्या कालावधीमध्ये सोमवार दिनांक 30 मार्च 2026 तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकीय, उद्योजकता या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणारं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक दमदार युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी रत्नागिरी तालुका अध्यक्ष आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या जीवनाला कलाटणी देणारं एक व्याख्यान, प्रसिद्ध व्याख्याते आदरणीय वसंत अंकारे सर यांचं बहुमूल्य असं व्याख्यान 30 मार्च 2026 रोजी 11 वाजता सर्वसाक्षी हॉल खंडाळा वाटत या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हा एक मोठा उपक्रम आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या माध्यमातून